पहिला. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये कोणतेही 3 सांगितलेले आहेत. 6 मार्क्स आहेत. म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहेत. तर पहिला प्रश्न बघा त्यामध्ये, बाईच्या हरणीचे मरण का ओढवले? तर हा जो प्रश्न आहे, मला बाजाराला जायचे बाई, या धड्यामधला हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर काय आहे बघा. बाईची हरिण नाव असलेली म्हैस होती. तिने चारा समजून प्लॅस्टिकच्या पिशव्या चघळल्या, त्या पोटात गेल्या, म्हणून बाईच्या हरणीचे मरण ओढवले. तर असे उत्तर द्यायचे आहे. तर चला त्यानंतरचा दुसरा प्रश्न, राजगडाला गडांचा राजा व राजांचा गड असे का म्हणतात? तर आपला जो धडा आहे वडिलांच पत्र, याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर बघा विद्यार्थ्यांना. पॉइंट पहिला टाकायचा, राजगड किल्ला हा जुना, दुर्लक्षित, ओसाड परंतु बळकट आहे. हा किल्ला अति उंच असून अवघड डोंगरावरती आहे, म्हणून राजगडाला गडांचा राजा असे म्हणतात. तिसरा पॉइंट टाकायचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली आणि हा गड राजधानीचे ठिकाणही होता, म्हणून राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हटले जाते. तर हे झाले या प्रश्नाचं उत्तर. तर कुठलेही 3 जरी सांगितले असले तरी आपण सगळे प्रश्नची उत्तरं बघणार आहोत. तर आता प्रश्न तिसरा, अजय अस्वस्थ का झाला? आणि याचं उत्तर, सकाळी सहलीला जायची तयारी करत असताना भिंतीवरची पालचूक चुकली. घराबाहेर पडत असताना मांजर आडवे गेले. सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यावर 5-6 किलोमीटर प्रवास झाल्यावर बसचा टायर पंक्चर झाला. बसमधून उतरताना मित्राचा पाय मुरगळला. या सगळ्यामुळे अजय अस्वस्थ झाला. त्यानंतर चौथा, ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन लेखिकेने कसे केले आहे? तर याचं उत्तर बघा, लेखिकेने बोटांवर मलम लावले, पण बोटाकडे दुर्लक्ष केलेल्या बोटाला राग आला असणार, त्यामुळे ते माणी माणसाप्रमाणे ताठले होते. त्याचा ताठ कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकवले, तर त्याने मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला. शेवटी त्या बोटाला तेलाने मॉलिश करून सुद्धा त्याचा ताठपणा कमी झाला नाही. अशा प्रकारे लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन केले आहे. तर चला 4 प्रश्न दिले होते, कोणतेही 3 सोडवायला सांगितले होते. आपण 4ही प्रश्नांची उत्तरं बघितलेली आहेत. आता प्रश्न दुसरा, का ते लिहा, हा प्रश्न 6 मार्कांसाठी आहे. पहिला बघा, आजी शहरात गेली. तर आपला जो नवा पैलू हा धडा आहे, यावरचा हा प्रश्न आहे. उत्तर, दिगूच्या बहिरेपणावर चांगला इलाज करता यावा म्हणून आजी शहरात गेली. त्यानंतर प्रश्न दुसरा, महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे आणि याचे उत्तर, भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप किल्ले आहेत, म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला असावा. त्यानंतर तिसरा प्रश्न, आजोबांची नात खुदकन हसली. तर आपलं रोजनिशी हा जो धडा आहे याच्यामधला हा प्रश्न आहे. उत्तर बघा, वैभवने स्वतःजवळ असलेला बिस्किटचा पुडा आजोबांच्या नातीला दिला, तसेच तिचे डोळे पुसले, त्यामुळे आजोबांची नात खुदकन हसली. प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द लिहा. त्यामध्ये पहिला बघा, कथा. कथा म्हणजेच गोष्ट किंवा कहाणी. दुसरं, ललाट. ललाट म्हणजे कपाळ.
किंवा भाळ. देह म्हणजेच शरीर. लतिका म्हणजेच वेल. ठीक आहे, तर समानार्थी शब्द लिहा. 4 विचारले होते 4 मार्कांसाठी. प्रत्येक एका समानार्थी शब्दाला 1 मार्क आहे. प्रश्न चौथा, वाक्यात उपयोग करा, 1 मार्कांसाठी आहे. कळीचा नारद. तर कळीचा नारद याचा अर्थ काय आहे विद्यार्थ्यांनो? तर कळ लावणे. मग इथं लिहिते बघा याचा अर्थ. कळ लावणे किंवा भांडण लावणे. सीमा व रमामध्ये भांडण लावल्यास लता कळीचा नारद आहे. म्हणजे लताने या दोघींच्या मध्ये भांडण लावलेले आहे. हे झाला प्रश्न चौथा. आता प्रश्न 5वा, विरुद्धार्थी शब्द लिहा. तर हा प्रश्न 4 मार्कांसाठी आहे. मृदू, मृदूला विरुद्धार्थी शब्द असणार आहे कठीण. त्यानंतर अंधाराला विरुद्धार्थी असणार आहे उजेड. गरम साठी असणार आहे थंड किंवा गार. आणि उजाडलेला असणार आहे मावळणे. तर अशा प्रकारे हे विरुद्धार्थी शब्द लिहिले. आता प्रश्न 6वा, वचन बदला. काटे अनेक वचनी आहे, एक वचन काय होणार? काटा. झाड दुसरा रंग, रंगसाठी रंगच येणार. झाड साठी झाडे. संकट साठी संकटे. तर हे झालं वचन बदला. आता प्रश्न 7वा, पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा. आता सकर्मक क्रियापदामध्ये क्रिया करणाऱ्याविषयी आणि तो काय क्रिया करतो याच्याविषयी माहिती दिली जाते. म्हणजे जर प्रश्न विचारला तर त्यामधून आपल्याला 2 उत्तरं मिळतात. व राजू अभ्यास करतो. कोण? राजू. काय करतो? अभ्यास. म्हणजे हे कसं आहे? सकर्मक. त्यानंतर राजू मैदानात खेळतो. खेळतोला जर आपण प्रश्न विचारला या क्रियापदाला तर कोण? राजू. आणि काय करतो? तर मैदानात खेळतो. म्हणजे हे सुद्धा आहे सकर्मक. आता प्रश्न 8वा. त्यानंतर प्रश्न 8वा, पुढील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला. अपूर्ण शाळेतून येईल. त्यानंतर वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करेल. केला असेल. या ठिकाणी केला असेल. त्यानंतर काल 9 वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण केले असेल. आता प्रश्न 9वा, खालील चित्राचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा. तर यासाठी आपल्याला 5 मार्क्स आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 फलक आपल्याला किंवा 5 सूचना आपल्याला तयार करायच्या आहेत. तर हे जे चित्र आहे हे एखाद्या बगीचे मधलं चित्र आहे. तर आपण पहिला सूचना तयार करूयात. बगीचेमध्ये स्वच्छता राखा. किंवा स्वच्छता ठेवा. त्यानंतर फुले किंवा झाडांची पाने तोडू नका. तोडू नका. त्यानंतर कचरा इतरत्र फेकू नका.
त्याच्यानंतर पाण्याचा योग्य वापर करा. इथं पाणी पिण्याचं पाणी दिसते, तर या ठिकाणी आपण लिहू शकतो पाण्याचा योग्य वापर करा. आणि बगीचेमध्ये ज्या या वस्तू आहेत किंवा खेळणी आहेत त्यांना योग्यपणे हाताळा. बगीचेतील वस्तू किंवा खेळणी योग्यपणे हाताळा. तर हे झाले 5 सूचनांचे फलक. आता प्रश्न 10वा आहे, मी पाहिलेला गड या विषयांवर 6 ते 8 वाक्य लिहा आणि हा प्रश्न जो आहे हा 5 मार्कांसाठी आहे. तर याचं उत्तर बघा विद्यार्थ्यांनो. रायगड किल्ला. मी सुट्टींच्या दिवसात कुटुंबासोबत रायगड किल्ल्याला भेट दिली. रायगड किल्ला चढून जाण्यासाठी डोंगरातून असलेली पायवाट चढावी लागते. डोंगरावर जायला रोपवेची सुविधा आहे, परंतु पायी चालत जाताना आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य नीटपणे निहाळता येते. रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. या किल्ल्यावर टकमक गडावरील बाजारपेठ, पाण्याचा हत्ती तलाव यांसारखी ठिकाणे पाहायला मिळतात. ज्या ठिकाणाहून हिरकणी गवळण आपल्या मुलाच्या काळजीपोटी गडावरून उतरून खाली आली तो हिरकणी बुरुज याच किल्ल्यावर आहे. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे सिंहासन आहे. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर दिलेलं आहे. मी पाहिलेला किल्ला, तर या ठिकाणी मी रायगड किल्ला असं घेतलेला आहे आणि हा पॅरेग्राफ पूर्ण केलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये कुठली शंका वाटली तर मला लगेच कमेंट करून विचारा. थँक्यू.